जाऊया पुढच्या बातमीकडे आणि महत्त्वाची बातमी दिल्लीमधून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर कपिल सिब्बल आज ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेतच, त्याचबरोबर देवदत्त कामत हे सुद्धा बाजू मांडणार आहेत आणि यामध्ये आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे तो आमदार अपात्रतेसंदर्भातला। यामध्ये शेड्यूल 10 विषयी सुद्धा महत्त्वाचा उहापोह होणार आहे। त्यामुळे आजच्या युक्तिवादामध्ये आमदार अपात्रतेसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कशा प्रकारे मांडणी होती हे बघायचं आहे आणि अर्थातच आता सगळ्यांचं लक्ष वेधलेलं असणार आहे तो आज कपिल सिब्बल यांच्या शेवटच्या दिवसाचा हा युक्तिवाद असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून। या पुढचा युक्तिवाद हा शिंदे गटाचा असणार आहे, त्यामुळे शिंदेचे वकील नेमका युक्तिवाद खोडून काढताना काय आपल्या युक्तिवादाची मांडणी करतात हे पाहावं लागणार आहे। त्यामुळे दिल्लीतल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचंच नाही तर देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे, कारण देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा सुद्धा यामध्ये निकाल येऊ शकतो आणि या निकालामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा खरं तर युक्तिवादादरम्यान आता उहापोह झालेला आहे। त्यामुळे अर्थातच निकाल लागायला अजून वेळ असला तरी सुद्धा यावर चर्चा आता सुरू झालेली आहे। मात्र कपिल सिब्बल यांचा धारदार युक्तिवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सध्या सुरू आहे। आजच्या सुनावणीला आता सुप्रीम कोर्टामध्ये सुरुवात झालेली आहे। जाऊया आपण आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे जाणून घेऊया काय नेमके कृष्णातकडे अपडेट आहेत। कृष्णात, सुनावणी आता सुरू झालेली आहे, काही महत्त्वाचे मुद्दे आता चर्चेला येणार आहेत, काय नेमके या संदर्भात काही अपडेट्स? अनुपमा, आताच सुनावणीला सुरुवात झालेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। पहिल्यांदा कपिल सिब्बल हे आपला युक्तिवाद पूर्ण करतील आणि त्यानंतर देवदत्त कामत हे देखील शिवसेना युबीटीच्या वतीनं आपला युक्तिवाद पूर्ण करतील। साधारणतः 1 तासाचा कालावधी आहे, कारण साधारणतः आपण पाहिलं की आतापर्यंत 4 वाजेच्या आसपास हा युक्तिवाद संपतो आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा युक्तिवादाला सुरुवात होते। त्यामुळं आता 3 वाजलेले आहेत, अजून 1 तास हा युक्तिवाद सुरू राहील आणि त्यानंतर उद्यापासून शिवसेना शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी हे युक्तिवाद पूर्ण करताना पाहायला मिळतील। आतापर्यंतचा जो 6 दिवसामधला युक्तिवाद जो आहे तो पाहिला गेला तर ज्या काही सकारात्मक गोष्टी दिसत आहेत, काही आशावादी गोष्टी या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दिसत आहेत, त्यांच्या नेत्यांना पाहायला मिळत आहेत। परंतु जेव्हा मुकुल रोहतगी या संदर्भातला जी दुसरी बाजू मांडतील ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण निवडणूक आयोगानं ज्या पुराव्यांच्या आधारे निकाल दिला गेलेला आहे ते पुरावे मांडण्याचा प्रयत्न हा मुकुल रोहतगी यांच्याकडून केला जाईल। परंतु आजची जी सुनावणी आहे ती सुनावणी महत्त्वाची आहे, ती कपिल सिब्बल हा युक्तिवादाचा शेवट कशा पद्धतीनं करतात, कारण गेले 6 दिवस म्हणजे पहिल्यांदा 30 जुलैला सुनावणी केली, त्यानंतरच्या आठवड्यामध्ये 2 दिवस, त्यानंतर 3 दिवस असे आणि त्यानंतर आता अशी जर पाहायला गेलं तर वेगवेगळे मुद्दे हे कपिल सिब्बल यांच्याकडून चर्चेला आले, युक्तिवाद केला गेला आणि त्यानंतर आता परत कपिल सिब्बल यांच्याकडून या युक्तिवादाचा शेवट कशा पद्धतीने केला जातो ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। या युक्तिवादाची जेव्हा सुरुवात केली गेली 30 जुलैला, त्यावेळी त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की कशा प्रकारे विधिमंडळ पक्ष हा वेगळा आहे आणि राजकीय पक्ष हा वेगळा आहे आणि संपूर्ण राजकीय पक्षातली संघटनात्मक ताकद, त्याची घटना, संरचना, पदाधिकारी याकडे का दुर्लक्ष केलं गेलं, त्याकडे दुर्लक्ष करून थेटपणे केवळ विधिमंडळातले आमदार ह्यांचं बहुमत पाहिलं गेलं आणि थेटपणे पक्ष त्यांना देण्यात आला। ज्या पक्षातून आपण निवडून आलो त्या पक्षातून तुम्ही फुटला गेला आहात, पक्षांतर केलं गेलं, त्यानंतर पक्षांतर केल्यानंतर तुम्ही मूळ पक्षावरच कशा प्रकारे दावा करू शकता, अशा प्रकारे अनेक मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून व्यक्त केले गेले। यामध्ये घटनात्मक गोष्टी ज्या आहेत त्या विस्तृतपणे कपिल सिब्बल यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की केंद्रीय निवडणूक आयोगानं आर्टिकल 15मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष केलं, कारण आर्टिकल 15नुसार ज्या राजकीय पक्षांची स्थापना होती त्याच वेळी त्याची घटना ठरवली जाते, त्याची रचना ठरवली जाते, पदाधिकारी कशा असतील, वरचं केडर कशा पद्धतीनं असेल, नेत्यांची संख्या किती असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आर्टिकल 15नुसार ठरवल्या जातात आणि जेव्हा घटना सबमिट केली जाते त्यानंतर ती घटना ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दिली जाते। अगदी 2018ची घटना दुरुस्ती देखील केंद्रीय निवडणूक आयोगाला दिली गेली, परंतु केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्यापर्यंत ती घटना वाचण्यात आली नाही किंवा आपल्यापर्यंत घटना पोहोचली नसल्याचं सांगितलं। परंतु सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना मात्र सांगितलं की कशा प्रकारे ज्या आतापर्यंतच्या घटना दुरुस्ती ज्या आहेत त्या निवडणूक आयोगाला दिल्या गेल्या, परंतु निवडणूक आयोगानं थेटपणे अगोदर ठरवलं होतं की हे शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे
शिवसेना शिंदेला द्यायचा आहे, शिंदे यांना द्यायचा आहे आणि त्यानुसार इतर तर्क जे आहेत ते बनवण्यात आले. त्या पद्धतीने परिस्थिती बनवून तशा प्रकारचा निर्णय हा अगोदरच ठरवून घेतला गेला आणि तशा पद्धतीनं तर्क फिरवण्यात आले. त्यानंतर 10th शेड्यूलचा मुद्दा आहे जो देवदत्त कामत जे आहेत ते यावेळी विषद करतील, कारण त्यांना अगदी थोडका वेळ असेल, परंतु ते त्यांनीच राहुल नार्वेकर यांच्या समोर चाललेल्या युक्तिवादाच्या वेळी 10th शेड्यूलच्या अगदी अत्यंत अनुपमा किस पाडला होता अशा शब्दामध्ये सांगता येईल. कारण 10th शेड्यूलच्या संदर्भात अनेक मुद्दे जे आहेत ते वकील देवदत्त कामत यांनी नार्वेकर यांच्यासमोर मांडले होतं आणि त्याचवेळी ज्यावेळी मुद्दा उपस्थित झाला होता की जेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे ही केस गेली त्याचा निकाल जो आहे तो तात्काळ देणं गरजेचं होतं, परंतु तो निकाल तात्काळ दिला गेला नाही. त्याच्या अगोदरच शिवसेना युबीटीचं चिन्ह आणि पक्ष याचा संदर्भातला निर्णय घेतला गेला. त्या संदर्भात देखील आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती केली गेली होती की पहिल्यांदा अपात्रतेच्या संदर्भातला निकाल येऊ दे आणि त्यानंतर चिन्हाचा वगैरे निकाल घ्यावा, परंतु ते ऐकलं गेलं नाही. अशा प्रकारे अनेक मुद्दे उपस्थित केले गेले अनुपमा. आणि त्याचवेळी त्यांचं वारंवार हेच सांगणं होतं की तुम्ही या क्षणाची आपण अपडेट सांगूया. कोर्टात मध्ये आता सध्या कपिल सिब्बल कोर्टाला सांगतायत 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातल्या फुटीची संकल्पना ही कायद्याला मान्य नाही असं सिब्बल म्हणतात. जर स्वेच्छेनं पक्षाचं सदस्यत्व सोडलं आणि या कारणासह अपात्रतेची याचिका दाखल केली गेली तर त्यावर केवळ एकच बचाव करता येऊ शकतो आणि तो म्हणजे शिवसेना ठाकरे गट हाच पक्ष. तेव्हा आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला आहे असं कपिल सिब्बल आपला युक्तिवाद करताना म्हणतात. काय नेमकं या संदर्भात कृष्णा सांगता येईल? कारण 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातल्या फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नाही असं सिब्बल म्हणतात. नक्कीच अनुपमा, 10th शेड्यूलचा या संदर्भातला अर्थ जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न होतोय. त्याची व्याख्या ही वारंवार सांगितली गेली आणि त्यावेळी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून मात्र निर्णय हा वेगळा घेतला गेला असं त्यांचं मत आहे. आणि आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला असल्याचं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद मांडलेला आहे. आतापर्यंत त्यांचा युक्तिवाद हा निवडणूक आयोगानं दिलेल्या चिन्ह आणि पक्ष या संदर्भात होता, परंतु आत्ताचा जो निकाल पाहिला गेला तर हा आत्ताचा जो युक्तिवाद पाहिला गेला तर त्यांचा आता 10th शेड्यूलकडे ते जात असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि 10th शेड्यूलच्या नुसार विधानसभा अध्यक्षांनी कशाप्रकारे आमदार अपात्रतेचा संदर्भातला निर्णय जो आहे तो चुकीचा घेतला गेला आणि विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय चुकीचा घेतला असल्याचं युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातो आहे. त्यामुळं नक्कीच आता विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे आणि 10th शेड्यूल आणि विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आमदार अपात्रतेच्या संदर्भातला जो निर्णय आहे त्या संदर्भात आता कपिल सिब्बल बोलताना पाहायला मिळत आहे. त्यामुळं आत्ताची जे परिस्थितीमध्ये काही मुद्दे अपडेट येत आहेत त्यामध्ये विधानसभा अध्यक्षांनी जो चुकीचा निर्णय घेतल्यासंदर्भात कपिल सिब्बल यांचं मत आहे आणि अपात्रता आता सक्रिय राहिलेली नाही असं सरन्यायाधीश म्हणत आहेत. म्हणजे अपात्रतेचं प्रकरण जे आहे ते महत्त्वाचं आहे, त्यामुळं बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट आहे की 2022ला अपात्रता समोर आली होती. 2022 नंतर अनुपमा परत निवडणुका झाल्या विधानसभेच्या आणि त्यामुळं आता अपात्रतेचा मुद्दा जो आहे तो गौण ठरतो असं सरन्यायाधीश यांचं म्हणणं आहे. परंतु कपिल सिब्बल यांचं मत आहे की अपात्रतेचं प्रकरण हे महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून आहेत. त्यामुळं अपात्रता प्रकरण जरी आता सक्रिय नसल्याचं सुप्रीम कोर्ट म्हणत असलं तरी याचा परिणाम जो आहे तो इतर अनेक गोष्टींवर होणार आहे. त्यामुळं अपात्रतेचा निर्णय जो आहे तो घेणं गरजेचं आहे अशा प्रकारे कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. आणि यापूर्वी देखील जेव्हा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावेळी देखील सुप्रीम कोर्टाने टिप्पणी केली होती की आम्हाला देखील अपात्रतेचा निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे अशा प्रकारची टिप्पणी यापूर्वी देखील केली होती. त्यामुळं अपात्रतेच्या संदर्भात देखील सुप्रीम कोर्टाकडून निकाल येणं अपेक्षित आहे. आणि परंतु सुप्रीम कोर्ट म्हणते की आत्ता अपात्रता जी आहे ती आता सक्रिय राहिलेली नाही, तो मुद्दा आता गौण ठरू शकतो. परंतु कपिल सिब्बल मात्र त्या संदर्भातला निकाल युक्तिवाद जो आहे तो वेगळा करताना पाहायला मिळत आहेत. आमची त्यावेळीची जी संख्या होती ती त्यावेळी तुमची किती संख्या होती असं सरन्यायाधीश यांनी कपिल सिब्बल यांना विचारलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आमच्याकडे त्यावेळी 55 संख्या होती, म्हणजे 55 आमदारांची संख्या होती अशा प्रकारचं त्यांचं मत आहे. आणि विधानसभा अध्यक्षांच्या संदर्भातला जो त्यांनी दिलेला जो निर्णय आहे त्यावेळी
त्यानुसार त्यावेळी काय काय घडलं होतं हे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून होताना पाहायला मिळतो आहे. आणि आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल आलेले पाहायला मिळत आहेत. 10 शेड्यूलच्या मुद्द्यावर कपिल सिब्बल आलेले पाहायला मिळत आहेत. आणि त्यावेळी सरन्यायाधीश यांनी देखील काही प्रश्न जे उपस्थित केलेले आहेत त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतो आहे. आधी 16 आमदार गेले, मग 10 आमदार गेले आणि त्यानंतर जवळपास शेवटपर्यंत पाहिलं गेलं तर 39 आमदार हे त्यावेळी गेलेले पाहायला मिळाले. त्यामुळं